जी स्त्री गुप्तपणे मिठाच्या डब्यात ही एक वस्तू ठेवते, तिचे घर लक्ष्मी पैशाने भरते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुटुंब सुखी राहते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होते. जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मी तुमचे घर पैशाने भरेल. जर घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील आणि तुमच्या करिअरमध्ये देखील प्रगती होत नसेल, तुमच्या बाबतीत हे देखील असे होत असेल, तर तुम्ही हे उपाय नक्की करा. हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढेल आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता लाभते. या घरगुती उपायांमुळे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात. तुम्ही तुमच्या घरात वेगळे मिठाचे डबे ठेवले आहेत का? जर नसेल तर लवकरच त्याची व्यवस्था करा. आज आपण असे काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यामुळे जर हा उपाय योग्य पद्धतीने आणि भक्तीने केला तर अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. वास्तुशास्त्रानुसार मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा राहील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी राहील. मिठाचा वापर तुमच्या घरातील किंवा जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. अनेक वर्षापासून आपले आजी आणि आई आपली नजर काढण्यासाठी मिठाचा वापर करतात. चला तर जाणून घेऊया, नकारात्मकता काढण्यासाठी मिठाचा वापर कसा करावा. तुम्हाला फक्त तुमच्या घरातील मिठाच्या पेटीत लवंगा ठेवाव्या लागतील. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. सुवर्ण नाणे. काही लोक मिठाच्या डब्यात एक सुवर्ण नाणे ठेवतात, जेणेकरून घरात पैशाची समृद्धी टिकून राहील. आर्थिक समृद्धी. या उपायांमुळे घरात आर्थिक अडचणी कमी होतात आणि समृद्धी टिकून राहते असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. मिठाच्या डब्यात वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरात शांतता आणि आनंद टिकून राहतो. जर घरातील मिठाची पेटी किंवा बरणी रिकामी राहिली तर घराचे आशीर्वाद संपतात आणि आर्थिक परिस्थिती बिघडू लागते. म्हणून मिठाचा डबा कधीही रिकामा राहू नये हे महत्त्वाचे आहे. शनिवार आणि मंगळवारी जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा त्यात थोडे काळे मीठ नक्कीच घाला. जर तुमच्या कुंडलीत शनी किंवा मंगळ दोष असेल किंवा 7.5चा प्रभाव चालू असेल तर हा उपाय केल्याने त्या दोषाचा प्रभाव कमी होईल. गुरुवार वगळता दररोज तुमच्या अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ घाला. हा उपाय तुम्ही 21 दिवस सतत करा. यामुळे जीवनातील समस्या दूर होतील आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल. गुरुवारी घर झाडू नका. इतर दिवशी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा पाण्यात थोडेसे खडे मीठ घाला. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल. जर तुम्हाला खूप मेहनत करूनही निकाल मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच वापरून पहा. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलात 1 चमचा पांढरे मीठ मिसळून एका ग्लासमध्ये ठेवा. हा ग्लास लाल कापडाने झाकून तुमच्या खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. दर 15 दिवसांनी हे पाणी बदला आणि त्यात पुन्हा 1 चमचा मीठ घाला. असे केल्याने जर तुमच्यावर काही दोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असेल तर तो दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू लागेल. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतील आणि पैशाच्या आवक वाढण्यासाठी आणि नवीन मार्ग
खुले होण्यासाठी देखील मदत होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.